सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे 10 दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो. भारत सरकारने 80% ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनावर लक्ष ठेवलं आहे. गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून वगॅसपासून ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो. साखर उद्योगामध्ये कॅप्सूल वापरल्यानंतर अतिरिक्त वीज ग्रीडला विकली जाते. दिवसेंदिवस विजेचे दर कमी होतात. साखर उद्योग विजेच्या सहाय्यानं काही नवीन याच्यात बदल करून काही व्यवहारी निर्णय आपण घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल. 2008 आणि 2009 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि VSI हे दोघे एकत्र काम करतात. VSIला साखर आणि डिस्टिलरी उद्योगाचा चार्टर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे. चार्टरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनर्वलोकन करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समावेश आहे. गेल्या 4 वर्षांपासून VSIला अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे VSIला सोपवलेलं आहे.